झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत भरधाव इंडिकानं 6 महिलांना धडक दिली आहे। या 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जणी जखमी झाल्यात। अंधेरी पूर्वेतल्या सिप्स परिसरात ही घटना घडली आहे। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या या महिलांवर काळाचा घाला घातलाय। काही महिला या बस स्टॉपवर उभ्या होत्या आणि जखमी महिलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आता दाखल करण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला, तो आता पाहूयात। सकाळी 7च्या सुमारास विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर रस्ता क्रॉस करणाऱ्या 6 महिलांना इंडिका कारने धडक दिलेली आहे। या घटनेमध्ये 2 महिलांचा जो आहे जागीच मृत्यू झालेला आहे, तर 4 महिला ज्या आहेत त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत। या महिलांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। शिप्सचा हा परिसर आहे। या रस्त्याच्या दुतर्फा शिप्स हे कमर्शियल ऑफिस आहे, तिथे अनेक महिला काम करत असतात। यामध्ये जखमी झालेल्या काही महिला ज्या आहेत ते यामध्ये काम करत होत्या। मात्र सकाळी 7च्या सुमारास ही झालेली घटना आहे। भरधाव वेगाने येणाऱ्या इंडिका कारने रस्ता पार करणाऱ्या या 6 महिलांना धडक दिली। यामध्ये 2 महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर जो ड्रायव्हर आहे प्रवीण कनोजिया याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस या सगळ्या घटनेचा अधिक तपास करतात आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।